आवाज संविधानाचा आधार जनतेचा बातमीपत्र समता वृत्त आपण या ठिकाणी उपस्थित आहोत। दिल्ली या ठिकाणी विद्यार्थ्यांनी केलेल्या मोर्चाचा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात त्यांच्यावर लाठीहल्ला करण्यात आला आणि त्यांच्यावर अमानुष मारहाण पण झालेली आहे। त्या संदर्भात प्रकाश आंबेडकर बाळासाहेब आंबेडकर यांनी या ठिकाणी बंद पुकारला आहे, महाराष्ट्र बंद। आणि त्या अनुषंगाने कसारा गावातही वंचित बहुजन आघाडीतर्फे बंदचं आयोजन केलेले आहे। या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती कार्यकर्ते हे जमा झालेले आहे। आपण थोडक्यात त्यांच्याकडून जाणून घेऊया की त्यांची पुढील दिशा ही कशी असणार आहे। या ठिकाणी मोर्चाचं इथे सुरुवात होत आहे आणि मोठ्या प्रमाणावरती लोकांकडून उत्स्फूर्त घोषणाबाजी ही चालू झालेली आहे। या आघाडी यांच्याकडून मोठ्या प्रमाणावरती इथे कार्यकर्ते जमा झालेले आहेत आणि त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया की त्यांची पुढील दिशा ही कशा प्रकारे असणार आहे। आम्ही या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी कसारा शाखेच्या वतीने या ठिकाणी शांततापूर्ण वातावरणामध्ये या पावसामध्येही आम्ही या ठिकाणी आंदोलन करत आहोत। आमचा उद्देश एकच आहे, जंतर मंतरवरती जे आंदोलन चालू होतं, सोमन वांगचुक या 26 दिवस झाले उपोषणाला बसलेले आहेत आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण कसारा गावातून पूर्ण महाराष्ट्र बंदची हाक दिलेली आहे। आम्ही या ठिकाणी आंदोलनासाठी आलेलो आहे। आम्ही या ठिकाणी शांततापूर्वक वातावरणामध्ये या ठिकाणी आंदोलन करणार आहे। या ठिकाणी गावामध्ये आम्ही रॅली नेणार आहे आणि आमचा जो मेन अजेंडा आहे, जंतर मंतरवरती जे शिक्षणासाठी जे नीटचा पेपर फोडण्यात आला, शिक्षणाची अवस्था या सरकारने एवढ्या खालच्या दिशेला नेलेली आहे का त्यांचे मुलं परदेशामध्ये शिकतात आणि गरिबाच्या मुलांची जी शाळा आहे ती बंद पाडलेली आहे त्यांनी। इथल्या जिल्हा परिषदेच्या शाळा असतील, इथल्या प्रायव्हेट शाळा असतील, या बंद पाडण्यात आलेल्या आहेत। यासाठी या ठिकाणच्या सरकारला आम्हाला जागर करायचं आहे की कशा पद्धतीने इथला तरुण जर चिडला तर तो काहीही करू शकतो। आणि वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज आम्ही या ठिकाणी पूर्ण कसारा बंद ठेवलेला आहे। धन्यवाद। अध्यक्ष कसारा शहर अध्यक्ष रवी साळवे यांच्याकडून थोडक्यात जाणून घेऊया की त्यांची पुढील दिशा ही कशा प्रकारे असणार आहे। जो दिल्लीला हत्याकांड झालेला आहे त्या संदर्भात वंचित बहुजन आघाडी यांच्यातर्फे कसारामध्ये मोर्चा साजरा केला। निषेध करतो, वंचित बहुजन आघाडी हा मोदी सरकारचा निषेध करीत आहे। जय। या ठिकाणी प्रशांत शेजवळ यांच्याकडून आपण एक प्रतिक्रिया जाणून घेऊया। सर्वात प्रथम सर्वांना जय भीम, जय संविधान। दिल्ली येथे जंतर मंतरवरती जे आता प्रकरण घडलं, म्हणजे जे CGPचे जे विद्यार्थी म्हणजे सर्व जे नीट परीक्षा प्रकरणी जे घोटाळा झाला त्या घोटाळ्याच्या संदर्भात चौकशी व्हावी व प्रधान यांचा राजीनामा पाहिजे, त्यासाठी जे आंदोलन करण्यात आलं त्या आंदोलनात जे विद्यार्थी होते त्या विद्यार्थ्यांना मारहाण झाली। त्या मारहाणीबद्दल आम्ही सरकारचा जाहीर निषेध व्यक्त करतो आणि मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया युवा कसारा शहर अध्यक्ष व कार्यकारिणीचे होते तसेच समाज बांधव आणि या भारताचा जागरूक नागरिक या नात्याने या सरकारचा जाहीर निषेध व्यक्त करतो। आणि आज जो कसारा बंदची हाक दिलेली आहे व जो मोर्चा काढलाय त्याला आम्ही व आमच्या सर्व पक्षातर्फे त्याला जाहीर पाठिंबा देतो आणि पुन्हा एकदा BJP सरकारचा जाहीर निषेध व्यक्त करतो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, भारतीय संविधानाचा मुर्दाबाद 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 मुर्दाबाद। हे आंदोलनामध्ये उतरलेले आहेत, त्यांनी त्यांचा सहभाग नोंदवलेला आहे आणि ज्यावेळेस गावचा प्रथम नागरिक एखाद्या आंदोलनात असतो याचा अर्थ हे आंदोलन हे समस्त गावकऱ्यांचं असतं आणि तसंच चित्र आज या कसारा परिसरामध्ये